बाबांच्या चेहऱ्यावर हास्य असतं, पण डोळ्यात डोळ्यात खोलवर थकवा दडलेला असतो. घरातला दिवा पेटत राहावा म्हणून ते स्वतः अंधार गिळतात आणि आपण रंगीत स्वप्न पाहावीत म्हणून प्रत्येक बाबा स्वतःच्या इच्छा शांतपणे पुरतात. आईचं दुःख हे आवाज करतं, पण बाबांचं दुःख ते शांत असतं. ना कुठला हुंदका, ना कुठली आसव, फक्त कपाळावरच्या आठ्या आणि आणि अंगातला ताण. कारण त्यांना ना शिकवलंय की पुरुष रडत नाहीत आणि म्हणूनच ते रडतात आतून, हसतात बाहेरून. मग कर्ज असो की जबाबदाऱ्या असो किंवा आपल्या भविष्याची चिंता, सगळं ते गिळतात. आणि आपण मात्र त्यांना त्यांना विचारतही नाही, बाबा बाबा तुम्ही खरंच कसे आहात.